आता सध्या आहोत पोहरादेवीला। हे जे पोहरादेवी मंदिराचं मुख्य गेट आहे आणि अतिशय सुंदर बांधकाम केलेलं आहे, दक्षिणात्य पद्धतीचं बांधकाम आहे। रंगरंगोटी केल्यामुळे अगदी उठून दिसत आहे। आणि आता या मंदिरामध्ये आपण आता दर्शनासाठी जाऊया। चला आता जे देवस्थान आहे हे अतिशय पुरातन असं देवस्थान आहे। संत सेवालाल महाराजांनी या ठिकाणी तपश्चर्या केली, त्यांच्या पदस्पर्शाने ही पावन झालेली भूमी असल्यामुळं आणि संत सेवालाल महाराजाची या ठिकाणी समाधी आहे। त्याचप्रमाणे त्यांचेच वंशज आणि या पोहरादेवी पीठाचे महंत होते पुढचे ते डॉक्टर रामराव महाराज यांची सुद्धा या ठिकाणी समाधी आहे। आणि या ठिकाणी देवीच्या आणि संत सेवालाल महाराजांच्या समाधी दर्शनासाठी, रामराव महाराजांच्या समाधी दर्शनासाठी बंजारा समाज संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी दर्शनासाठी येत असतो। सध्या आहे पोहरादेवी येथील तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील देवी मंदिरामध्ये आणि आता या ठिकाणी दर्शन घेणार आहे। बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखलं जाणारं हे पोहरादेवी देवस्थान आहे, महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे। समोर आहे देवी। आता या देवीचं आपण सर्व दर्शन घेऊया। आपल्या सोबत आहे पोहरादेवी येथील मंदिराच्या समोर महाराजांची भेट झाली। आता महाराज आपल्याला पोहरादेवीच्या संदर्भात थोडक्यात माहिती देतील। महाराजाकडून या तीर्थक्षेत्रा संदर्भातली जी माहिती आहे ती महाराजाकडून थोडक्यात घेऊया। पोहरादेवी ही अखिल भारतीय बंजारा समाजाची काशी। इतर या संस्थाला प्रत्येक समाजाचे लोक इथे येतात देवीच्या दर्शनाला। शिवदास महाराज हा ब्रह्मचारी, तो पहिले कर्नाटक मधून इथं फिरत हे पृथ्वी इथं रोहीगळा वास्तव्य केलं। रोहीगळा त्यांची देवस्थान झाले। तिथं मग काही लोकांनी ठरवलं किंवा इथं शिवदास महाराजांजवळ अंत्यविधी करायची। मग सर्व लोकांनी ठरवलं किंवा कोणी या डोलीला 5 लोक उचललं तिथं त्यांची समाधी होती। त्याने इथं पहिले जागा कुठून गेलं होतं की मला इथंच अग्निकष्ट द्यायचं म्हणून। इथचे लोक गेले 4 लोक। इथं नागोजी नप्ते होता पोहरादेवीचे। मग या सर्व लोकांना पहिले चान्स दिला उचलायला, त्या लोकांना काही डोली हल्ली नाही। या 5 लोकांनी हात लावलं, डोली आपोआप वळाली, त्याची इथं अंत्यसंस्कार झाला। एका वर्षामध्ये 5-6 वेळा यात्रा भरते। आता उद्या इथं 9 तारखेपासून सेवालाल जयंती आहे। जयंतीला लाखो लोक येतात 8 दिवस। 15 तारखेला महापंगत होते, रोज कार्यक्रम। सर्व समाजाचे लोक इथे येतात पोहरादेवीला दर्शनासाठी। याचं महत्व म्हणजे काय, देवी जागृत आहे ही शिवदास महाराजांना प्रसन्न झाले होते, असे खूप महत्व आहे त्याचे। म्हणजे रामराव महाराज झाले ते ब्रह्मचारी, त्यांनी पूर्ण देशामध्ये शिकवून दिली, मंदिर बांधले। या ठिकाणी रामनवमीला पण मोठी यात्रा असते असं म्हणतात। आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात प्रत्येक स्टेट मधून लोक येतात, हर समाजाचे। या ठिकाणी महाराजांनी हे जे देवस्थान आहे पोहरादेवी देवस्थान, ज्याला बंजारा समाजाची काशी म्हटलं जातं, तर या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून बंजारा समाज दूरदूरून आणि सर्व समाजाचे सुद्धा या ठिकाणी लोक येतात। आता आम्ही पण या ठिकाणी मुद्दाम दर्शनाला आलो। या ठिकाणी सेवालाल महाराजांची समाधी आहे, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि त्याच्यामुळं या भूमीला एक विशेष महत्व असते आणि त्यामुळं संपूर्ण समाज आणि सर्व समाजाचे लोक या ठिकाणी श्रद्धेने दर्शनासाठी येतात। आज आपण आलो, दर्शन घेतलं, दर्शनाचा योग आला आणि त्यांनी या देवस्थानाच्या संदर्भात छान माहिती दिली आणि त्यांचंही दर्शन घेतल्यामुळं आम्हाला बरं वाटलं। धन्यवाद। आणि या बाजूला हे आहे देवीचं मंदिर। याच मंदिरामध्ये देवीची अतिशय सुंदर अशी मूर्ती, पुरातन मूर्ती आहे। या ठिकाणी आता आम्ही मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं। माझं नाव आहे गजानन पाटील, हिंगोली गोरेगावला राहतो। माझं YouTube चॅनल आहे भारत परिक्रमा म्हणून। पूर्ण देवस्थान वगैरे हेच धार्मिकच विषय असते माझा, आपला योगाला दर्शनाचा
ते आमचे सोबतच होते आमचे अच्छा पुसदचे मनीष भाऊ शहा. अच्छा ते पण प्रयागराजला, काशी अच्छा. आणि अयोध्या. अयोध्या. माझ्यासोबत आहेत श्री मनीषजी शहा, माजी बांधकाम सभापती पुसद. यांचा आज या ठिकाणी योग आला. तेही कुंभमेळ्यावरून आले, आम्ही कुंभमेळ्यावरून आलो. महाराजांच्या दर्शनाच्या निमित्ताने या ठिकाणी आलो आणि त्यांचा भेटीचा योग आला. तर आपण शहाजी, आपण कुंभमेळ्यामध्ये म्हणजे जेव्हा गेलात आणि त्या ठिकाणचं सगळं वातावरण, भक्तिमय वातावरण पाहिल्याच्या नंतर आपल्याला त्या संदर्भात काय सांगता येईल? म्हणजे माणसानं जीवनामध्ये ते बघितल्यानंतर काही तशी अपेक्षा राहत नाही माणसाची. इतकं भव्य दिवस सगळं आहे तिथं की आपण विचारही करू शकत नाही त्या गोष्टी. समजा विचारही करू शकत नाही की असंही असू शकते म्हणून. हे सगळं योग आम्हाला आलं शेखर महाराजांच्या ह्याच्यानं. त्यांनी निमंत्रण त्यांना शासनानं दिलं होतं योगीजींनी. त्यांनी आम्हाला फोन केला. मी त्यावेळेस मुंबईला होतो. मुंबईहून पुसदला आलो. माझ्या मित्रांना बोलतो म्हणे असे योग आलेले आहेत, तुम्ही सोडू नका. आणि खरंच आम्ही जाऊन आलो. असं वाटलं आम्हाला तिथे की तिथून परत यावं नाही, 8-10-15 दिवस थांबावं तिथं. आमच्यासोबत काही कर्नाटकचे लोक होते, तेलंगणाचे होते, त्यांना यायची थोडी गडबड होती म्हणून आम्ही निघून आलो. आणि आमचं परत फेब्रुवारीमध्ये जर महाराजांना वेळ भेटला तर नियोजन चालू आहे परत एकदा जाऊन गंगेला स्नान करून यायचं परत एकदा. तर शहाजी यांचे कुंभमेळ्यामधले अतिशय चांगले अनुभव त्यांना आले आणि प्रसन्न धार्मिक वातावरण. अन्नक्षेत्रे कृतम पापम पुण्यक्षेत्रे वनस्यती. म्हणजे आपण पुण्यक्षेत्रावर गेल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये काही जर आपल्या हातून चुकून काही घडले असेल तर त्याचं पाप शालन होतं असं आपल्या धर्मशास्त्र सांगितलं. माझं तर इच्छा आहे की सगळ्यांनी एकदा जायलाच पाहिजे. मी तर विनंती करतो सगळ्यांनी इथं जाऊन आल्यानंतर त्यांना कळेल की बाबा गेल्यानंतर काय आहे तिथं, ते अनुभव घ्यावा. आईच्या खुशीमध्ये कसं ऊब भेटते बाळांना, तसं त्या गंगा मातेच्या त्या पाण्यात आंघोळ केल्यानंतर आम्हाला असे गरम ऊब भेटले. तीर्थस्थानामध्ये पण एक शक्ती असते आणि जे आपले गुरुवारी असतात, माननी असतात, महाराज असतात, यांच्या आधी सहवासामध्ये ती शक्ती असते. ही आपल्याला अनुभवानं जाणवते. बॅटरी उतरली तर रिचार्ज साठी. बरोबर. तर आपल्या सर्वांचा भेटीचा योग आला. धन्यवाद. धन्यवाद महाराजजी. धन्यवाद. पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराजाच्या नूतन मंदिराचं, नवीन मंदिराचं अतिशय सुंदर असं भव्य असं बांधकाम सुरू आहे आणि संगमनेरी दगडामध्ये हे संपूर्ण बांधकाम आपल्याला चालू असलेलं दिसतं. चौबाजूने अतिशय सुंदर नक्षीकाम केलेली, लाल दगडामध्ये बांधकाम केलेलं पूर्ण तटबंदी उजा भिंत आहे. हा आहे पोहरादेवीतील नगारा. नवीन बांधकाम चालू आहे आणि नगारीच्या समोर असलेला हा भव्य ध्वजस्तंभ अतिशय सुंदर आणि भव्य असं बांधकाम केलेलं आहे. या पोहरादेवी या ठिकाणी हे नगारा बांधकाम इमारत म्हणजे नगारा संग्रहालय अतिशय भव्य असं बांधकामाचं सुरू आहे आणि अतिशय सुंदर असं बांधकाम सुरू आहे. परंतु अद्याप ते सर्वसामान्य जनतेसाठी खुलं करण्यात आलेलं नाही. जेव्हा जनतेसाठी खुलं होईल तेव्हा सामान्य माणसांना त्याच्यामध्ये आतमध्ये जाऊन सुद्धा पाहता येईल. आणि अतिशय सुंदर अशी झाडं, हिरवळ आणि आता पब्लिक साठी जेव्हा सुरू होईल तेव्हा आपण पुन्हा येऊन बघूया. चला आता किल्ल्याचा पिलर घेऊन सुद्धा या संपूर्ण तटबंदी जशी असते तसं बांधकाम केलेलं आहे. अतिशय भव्य बांधकाम केलेलं आहे. झाडाची सुद्धा जोपासना केलेली आहे आणि हे आहे पोहरादेवीतील नगारा संग्रहालयाचं बांधकाम.
संपूर्ण नगारा संग्रहालय जे बघण्यासारखं आहे, अतिशय भव्य आहे. आणि या ठिकाणी जी प्रतिकृती तयार केलेली आहे, बंजारा समाजाचं जसे जीवनमान आहे त्यांच्या जीवनाशी संबंधित ही प्रतिकृती आहे. एक बैल आहे, त्यासोबत बंजारा समाजातील व्यक्ती आहे त्या बंजारा समाजाच्या वेशभूषेमध्ये, आणि बंजारा महिला सुद्धा त्यांच्या प्राकृतिक पोशाखामध्ये, म्हणजे बंजारा समाजामध्ये महिला पूर्वीच्या काळात जशा पद्धतीने पोशाख घालत होत्या त्या पद्धतीचा पोशाख, दागदागिने, अगदी बंजारा महिलाचं प्रतिकृती या ठिकाणी उभी केलेली आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर आहे, बघण्यासारखी आहे. ही सुद्धा प्रतिकृती आम्ही बघितली. आणि आता